आम्ही तुमचे मुद्दे समजून घेऊ, ते योग्य वाटले तर आम्ही लागू करू। पण दुर्दैवाचं आम्ही उपोषणातून उठलो असलो तरी त्याबद्दलची बैठक या अधिवेशनाच्या आधी झाली नाही। मग लगेचच आम्ही निर्णय घेतला, जर अधिवेशनामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर मग रस्त्यावरची लढाई लढावी लागेल। आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं एक आंदोलन आम्ही उभं केलं। मोठ्या प्रमाणात लोक आली, 3-4 तास रस्ता आम्ही जाम केला। सरकारमध्ये असणारे नेते महाजन साहेब हे सातत्याने आमच्या संपर्कात होते। त्यांनी शब्द दिला होता की गेल्या वेळेस आम्ही शब्द देऊन बैठक झाली नसली तरी आता आम्ही शब्द देतो की बैठकीला आम्ही तुम्हाला नक्कीच बोलू। आणि आज दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली। महाजन साहेब तिथं होतेच, त्याच्याचबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब त्या बैठकीला होते, विजयभाऊ वडेट्टीवार साहेब होते, संदीपभाऊ क्षीरसागर हे तिथेही होते आणि आंदोलनात सुद्धा उपस्थित होते। राजूभाऊ खरे असतील, अभिजितभाऊ पाटील असतील, कैलासभाऊ पाटील जे धाराशिवचे आमदार आहेत ते तिथं होते, अनिकेतभाऊ देशमुख, असे आम्ही सर्वजण तिथं बसलो, चर्चा केली। चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना या सरकारने आणली